नमस्कार, आपण पाहत आहात येवला वृत्त न्यूज मराठी। येवले शहरात सध्या स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून वातावरण चांगले तापले असून वाढीव वीज बिलाचा फटका आणि सक्तीच्या स्मार्ट मीटरला विरोध करण्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेना आक्रमक झाली आहे। राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या मार्गदर्शनाखाली आज येवला शहर सबस्टेशनवर धडक देत पॅन्थर सेनेने स्मार्ट मीटरच्या विरोधात निदर्शने केली। यावेळी पॅन्थर सेनेच्या महिला कार्यकर्त्यांच्या हस्ते वीज वितरण कंपनीचे अधिकारी पाटील यांना निवेदन देण्यात आले। आंदोलनाचे स्वरूप इतके आक्रमक होते की कार्यकर्त्यांनी स्मार्ट मीटरची प्रतिकृती होळी यावेळी करण्यात आली। धीरज परदेशी, येवला वृत्त न्यूज, येवला। सर्वांना जय शिवराय, जय भीम। आज या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या मार्गदर्शनाखाली येवला इथे स्मार्ट मीटर जे चालवलेली जी लुटमार आहे प्रशासनाने शासनाने ही त्वरित थांबवली पाहिजे, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर स्मार्ट मीटरच्या विरोधात आंदोलन उभे राहतील। कारण आमचा गोरगरीब भरडला जातोय, आमचा शेतकरी भरडला जातोय, आमचा व्यापारी भरडला जातोय। ही त्वरित लुटमार थांबवली पाहिजे। आज आम्ही या ठिकाणी महावितरण वीज बिलाला आम्ही त्या साहेबांना बिल हे दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे, याच्यावरती त्वरित कारवाई केली पाहिजे। आज हे लोकशाही मार्गाने आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही सीबी बोर्ड या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं। ज्या वीज मंडळांनी सर्वसामान्य माणसाचं खिसा कापायचं काम केलेलं आहे। ह्या स्मार्ट मीटरमुळे अनेक लोकांचे घर उद्ध्वस्त होण्याची परिस्थिती आहे। ज्याला 500 रुपये बिल यायचं त्याला 5000 येतं आहे, 1500 येतं आहे, 1000 रुपये येतं आहे। तर सरकारी मान्यतेने खिसा कापल्या जात आहे या कंपनीकरणामुळे। ह्या कंपनीकरणाचा आम्ही पॅन्थरच्या तर्फे निषेध करतोय, या सरकारचा निषेध करतोय। आणि या ठिकाणी दिल्लीत जे बसलेले उपोषणाला